तुम्हाला बुलढाण्याचा खासदार कोण हवा? बुलढाण्याचा खासदार सध्या आता जे प्रतापराव जाधव होते पूर्वीचे खासदार, त्यांनी कुठल्या प्रकारचे कामं केलेले नाहीत. ते फक्त कामं सोशल मीडिया आणि त्यांच्या पक्षापुरतेच केलेले आहेत. पक्षातील मर्जीतील लोकांकरिता केले, परंतु जनतेचे कुठल्याही प्रकारचे कामं केलेले नसल्यामुळे आज सध्याची परिस्थिती अशी आहे की नवा चेहरा बुलढाणा जिल्ह्यासाठी हवा आहे. आणि नव्या चेहऱ्यातून काही जनतेच्या आशा आहेत की त्या आशेमधून नवीन किरण निर्माण होणार. नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचा चांगल्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे, विकासात्मक कामं व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीचा चेहरा, नवीन चेहरा हवा आहे. नवीन चेहरा हवा तुम्ही म्हणता, नवीन किरण हवा, पण तो कोणता असणार आहे? लोकांची सध्या हवा कोणत्या नेत्याची आहे? सध्या सर्व आपापल्या परीनं जे प्रचारामध्ये सर्व चालू आहेत, परंतु त्यामध्ये सध्याच्या काळामध्ये जे गरज आहे ते रविकांत तुपकर सारख्या माणसाची गरज आहे. आणि तो त्यांच्यासारखा चेहरा आणि ते नव्यानं त्यांना जर संधी दिली तर ते या पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा विकास करू शकतात, असं माझं मत आहे. नमस्कार, सूर्या मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आपल्या खासदारकीची निवडणूक चालू आहे, याची रणधुमाळी सध्या चालू आहे. आणि लोकांची प्रतिक्रिया काय आहे, कोण होणार बुलढाण्याचा खासदार, आपण लोकांजवळून जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया. बुलढाण्याचा खासदार आपल्याला कोण पाहिजे? बुलढाण्याचा खासदार आपल्याला रविकांत तुपकर पाहिजे. रविकांत तुपकर का? कारण प्रतापराव जाधव सुद्धा यांनी कामं केले की नाही केले? 15 वर्ष राहिले, प्रतापराव जाधव काहीच कामं नाही केले. आपल्याला बुलढाण्याचा खासदार कोण हवा? आम्हाला सध्या जे आमचे सर्व संघटनेचे मंडळी आहे आणि कार्यकर्ता व पदाधिकारी ते निर्णय घेईन 2 दिवसानंतर आम्ही जाहीर करू. राहिला विषय प्रतापराव जाधवबद्दल, जे आमचे 15 वर्षात खासदार राहिलेले बुलढाणा जिल्ह्याचे, ते स्वतः त्याचे कार्यकर्त्याला वेळ देत नाही. तो साधारण जेवढी जनता आहे त्यांना निवडून आलेला विश्वास करून त्याला 1 मिनिटाचा वेळ द्यायला त्याजवळ टाईम नाही. आणि काहीच त्यांना पुऱ्या जिल्ह्याची सत्यानाशी केलेली आहे ना, फक्त हिंदुत्वाच्या नावावर वोट घेतलेले आहे आणि कोणतंही काम हिंदुत्वासारखा यायना केलेले नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सध्या आपण पाहता की प्रतापराव जाधव यांच्याबद्दल या जामोद भागामध्ये कुठेतरी रोष वाटत आहे. आणि आपण विचारणार आहे की बुलढाण्याचा खासदार तुम्हाला कोण हवा आहे? बुलढाने का खासदार कम से कम ऐसा होना चाहिए जो हमारी समस्या को हल निकाल सके. हमने प्रतापराव जाधव को 15 साल देखे, लेकिन उनको फोटो के अलावा जो है तो हकीकत में अभी तक हम भी उनसे मिले नहीं. उनके पास में जो है तो पब्लिक से मिलने के लिए कोई वक्त नहीं है, न पब्लिक की समस्या को हल करने के लिए उनके पास में वक्त नहीं है. और जो है तो बेरोजगारी जो है तो चरण पर है, महंगाई चरण पर है, उसके खिलाफ उनके पास में जो है तो मुद्दे रखने के लिए टाइम नहीं है. कम से कम जो है तो हमारे गांव का उत्पन्न जो इतना चल रहा था, हमारे पास पड़ोस में करमोड़ा है, वहाँ पर उन्होंने जो दत्तक लिए हुए, उसके बावजूद भी वहाँ पर आकर उनका विकास नहीं किए. वहाँ से यहाँ के किसानों का बुरा हाल है ना. यहाँ पर जो तो कांदे, पहले बैगन होते थे, बैगन टमाटर, ये इनको पूरा भाव नहीं मिलने की वजह से, सही सहयोग नहीं होने की वजह से वो उत्पन्न खलास हो गया है, जिसकी वजह से बेरोजगारी जो है तो चरण पर है. अभी हम खुद जो है तो यहाँ पर पहले जो 500 रुपये 600 रुपये रोज कमाते थे, लेकिन आज हमको जो है तो कांदे चुनने के लिए जाना पड़ रहा है 200-300 रुपये रोज से, है ना. तो ये सब कुछ जो है तो हमारी प्रॉब्लम है. इसके लिए हमको जो है ऐसा खासदार चाहिए कि जो हमारी समस्या को भी हल करे और जो है तो हमारे को रोजगार भी दिला सके. महंगाई भी कम करे, कोई आस पड़ोस में जो देखा जी कंपनी हो, फैक्ट्री हो, कि ताकि यहाँ के पूरे गांव के बच्चे, जो जवान बच्चे जो दूसरी तरफ जा रहे हैं कमाने के लिए, वो जिले में कमा सकते. सही. त्यानंतर आता जे बुलढाण्याचे खासदार होते त्यांनी तर बराचसा विकास केला नाही असं लोकांच्या तोंडून ऐकायला भेटते. तर भविष्यातला खासदार तुम्हाला कोण पाहिजे? प्रतापराव जाधवनी 15 वर्षात काहीच केलं नाही, म्हणून या जिल्ह्यामध्ये दुसरा खासदार झालाच पाहिजे. 15 वर्ष नुसतं त्यांना फक्त बॅनरवरच दिसले, काहीच नाही. एक वेळ बी ते कोणत्याच गावात त्याला भेट दिली नाही. दामोदर तो 15 वर्षात एकदा बी ते आले नाही, फक्त निवडणुकीच्या वेळेस ते येतात. म्हणून या वेळेस खासदार बदललाच पाहिजे. 100%.
पण सध्या परिस्थिती पाहत आहे की जामोद भागामध्ये लोकांचा खूप रोष आहे, कारण काही लोक म्हणतात की डिस्टन्सने कोणता विकास केला नाही. संवाददाता अतुल उबळेसह कॅमेरामॅन अनिल सिंग चव्हाण, सूर्य मराठी न्यूज. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.